इयत्ता 8वी आपण काल उदाहरण क्रमांक 2 आणि 3 संपवलेला आहे. पान नंबर 6 आहे आपलं 5. आज तारीख आहे, आज शनिवार आहे. तारीख आहे 20 का 20 एप्रिल 2024. आपण पान नंबर 5 वरती आलेलो होतो. काल क्वेश्चन नंबर 2 मध्ये उदाहरण क्रमांक 2 आणि 3 संपलेला. तर आता तू चौथ्याकडे आलोय, बरोबर आहे का? चौथ्याकडे आलेलो आहे आपण. 5m - 3n = 19, m - 6n = -7 अशी दिलेली समीकरण आहेत. सुरुवात कशी करायची आहे तुम्हाला दिलेलं आहे. गिव्हन इक्वेशन्स पासून सुरुवात करायची आहे. एक्झाम्पल नंबर 4 चौथं उदाहरण चालू आहे आपलं. क्वेश्चन नंबर 2 दुसऱ्यातला चौथा आकडा. क्वेश्चन नंबर 2 4 दुसऱ्या प्रश्नामधला चौथा आकडा. सुरुवात कशी करायची? गिव्हन इक्वेशन्स दिलेली समीकरणे माझ्या सोबत लिहा, मागे राहू नका. गिव्हन इक्वेशन्स दिलेली समीकरणे, याला मराठीमध्ये लिहायचं आहे समीकरणे. दिलेली समीकरणे गिव्हन इक्वेशन्स. बघा काय काय समीकरण तुम्हाला. 5m - 3n = 19, 5m - 3n is equal to 19. 19 दिलेला आहे 19. नंबर द्यायचा आहे नंबर 1. तर नंबर आपण द्यायचा आहे 1. पुढे दुसरं m - 6n = -7. m - 6n is equal to -7. नंबर द्यायचा आहे 2. उदाहरण क्रमांक आपण आता आलेलो आहोत 4 ला. दिलेल्या गुणांक खात्री करा. 5m - 3n = 19, m - 6n = -7. आता हे आपलं चौथं उदाहरण चालू आहे. तुम्हाला मी सांगितलंय का या ठिकाणी, तर बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. कॉन्स्टंट टर्म खाली कॉन्स्टंट टर्म म्हणजे स्थिर संख्येखाली स्थिर संख्या घ्यायची. n खाली n घ्यायचा आहे, m खाली m घ्यायचा आहे. या पद्धतीने मांडलेली असेल तर नंबर 1 आणि नंबर 2 त्याला लिहायचे आहे. आता पुढचं काय काम आहे, तर सहगुणक बघणे. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 1 आहे. तुम्ही या समीकरणाला 5 न गुणलं की तुमचं सहगुणक समान होत आहे. हिअर कोएफिशियंट 5, कोएफिशियंट 1. therefore multiply equation 2 by 5. 5m 5m कोएफिशियंट्स इक्वल. म्हणजे आपल्याला ह्याला 5 न गुणलं की तुमचे कोएफिशियंट समान झाले. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग, या ठिकाणी n कोएफिशियंट ऑफ n इज 3, कोएफिशियंट ऑफ n इज 6. इथं 3 आहे, इथं 6 आहे. या समीकरणाला 2 न गुणा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2. समीकरण 1 ला 2 न गुणलं काय झालं, इथं 6 आलं का? आले. 2 न गुणल्यावर 6 येते. हा दुसरा मार्ग. अशा पद्धतीने सहगुणक समान करणे. सहगुणक समान केल्यानंतर चिन्ह बघायचे. चिन्ह तुम्हाला दिसतंय का? प्लस आहे, इथं प्लस आहे. प्लस प्लस, मायनस मायनस, देर आर सेम साइन्स. समान चिन्ह आहे. अधिकाधिक समान चिन्ह आहे, वजा वजा समान चिन्ह आहे. समान चिन्ह असतील तर वजाबाकी करायची असते. मला नियम परवा दिला होता. समान चिन्ह असेल तर वजाबाकी करणे. सबट्रॅक्शन ऑफ 1 and 2. तुम्हाला एक चल मिळेल, मग ती किंमत 1 मध्ये किंवा 2 मध्ये भरा, तुम्हाला दुसरं उत्तर येते. कुठल्याही मार्गाने जावा, तुम्हाला तेवढंच लिहावं लागणार आहे. तेव्हा आपण काय करूया, या समीकरणाला आपण 5 न बोलूया किंवा ह्याला 2 न बोलला असा तरी चालतंय. कुठलाही मार्ग बरोबर चुकत नाही. आता आपण ह्याला 2 न बोलूया. कळले? समीकरण 1 ला 2 ने गुणू. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2. समीकरण 1 ला 2 ने गुणू. इंग्रजीमध्ये काय लिहायचं? मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2. समीकरण 1 ला 2 ने गुणू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2. आपण 1 ला 2 न गुणतोय, याला 2 न गुणायचं आहे. काय आलं? 2 पंचे 10, 10m. 2 न गुणायचं आहे. 2 त्रिक 6, 6n. आपण म्हणतोय 2 न. एकूण गणित किती आलं? 38. नंबर द्यायचा आहे 3. आपण 1 ला 2 न गुणलं
दोन गुणल्यामुळं 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 19 दुने 38, 5 into 2 10, 3 into 2 6, 19 into 2 38. हे समीकरण आणि हे समीकरण एकच आहे, सममूल्य इक्विव्हॅलंट. ह्याच्याऐवजी हे वापरायचं. पण आपण उदाहरण सोडवताना समीकरण 1 च्या ऐवजी समीकरण 3 वापरायचंय. आता चिन्ह बघा, मायनस मायनस, त्यामुळे आपल्याला यातून हे वजा करावं लागेल किंवा यातून हे वजा करावं लागेल. कसे चालते, चुकत नाही. आपण 2 मधून 3 वजा करूया. खाली लिहा, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. समीकरण 3 हे आपण 2 मधून वजा करतोय. आता दोन्ही खाली लिहून घ्यायचे. आपण दोन्ही खाली लिहून घेऊया. m minus 6n is equal to minus 7. 10m minus 6n is equal to 38. आपण दोन्ही लिहून घेतो. 2 मधून 3 वजा करायचे. इथे सेमी मध्ये लिहिलं का, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. मग दुसरं लिहून घेतलं, m minus 6n equal to minus 7. Number 3, 10m minus 6n is equal to 38. We have subtraction, therefore write here minus sign, minus. आता इथं चुकायचं नाही, लक्षात घ्या, चुकायचं नाही, गडबड करायची नाही. Here is 1, here is 10, here is minus. Minus sign rule, change the signs of second equation. That is, plus 10 becomes minus 10, minus 6 becomes plus 6, and 38 becomes minus. महत्वाचा नियम, वजा चिन्ह असेल तर दुसऱ्या समीकरणाची किंवा दुसऱ्या राशीची चिन्ह आपण बदलणे बघितलेलं आहे. त्या 10 ला प्लस आहे ते मायनस झालं, इथं मायनस आहे ते प्लस झालं, इथं प्लस आहे ते मायनस झालं. मायनस चिन्हामुळे कुठली सगळी चिन्ह आपल्याला बदलावी लागतील. आता पहिली चिन्ह विसरायचं आहे, हे प्लस विसरायचं, हे मायनस विसरायचं, हे प्लस विसरायचं. त्याच्याऐवजी हे मायनस, हे प्लस आणि हे मायनस विचारात घ्यायचं. या ठिकाणी 1 आहे, 1 वजा 10, 1 minus 10. मला काल सांगितले काय करायचं, 1 minus 10 कसं काढायचं. इथे चुकू शकते बघा, गडबड केली की चुकू शकते, त्यामुळं विचार करून उत्तर द्यायचं आहे. 1 minus 10 काय येणार, बोला. मायनस नाही, मोठ्या संख्येत चिन्ह 1 वजा 10, 10 तून 1 वजा करायचा, राहिले 9, आणि चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं minus 9m. 6m ला 6m गेली, प्लस 0 is equal to. आता पुढं तुम्ही सांगायचंय मला काय येणार पुढचं, मायनस 38 किती येणार, मायनस मायनस मायनस, वजा वजांची बेरीजच करायची, चिन्ह वजा द्यायचं. 38 आणि 7 45, मायनस 45 वजा 45. therefore इथं म्हणून चिन्ह करायचंय मायनस 9m is equal to मायनस 45 वजा 9m बरोबर वजा 45. दोन्हीकडचे वजा चिन्ह घालवा. therefore 9m is equal to 45, 9m बरोबर 45. आता 9 गुणिले m आहे, 9 into m. हे एका चलातील समीकरण आहे. This is equation in one variable. Therefore transfer this 9 between 9 and n. There is a into sign, multiplication. After transfer it becomes a division to the LHS, RHS. कारण 9 आणि m मध्ये गुणाकार आहे. आपल्याला हे 9 नको आहे, 9चं तुम्हाला पक्षांतर करावं लागेल, त्याला ट्रान्सफर असे म्हणतात.
आणि पक्षांतर करताना 9 गुणिले जे आहे त्याचं यामध्ये आपल्याला भागिले करावं लागतं. म्हणजे काय म्हणायचं, पण समीकरणाच्या दोन्ही बाजूस 9 ने भागू, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 9. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 9 ने भागू, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 9. मग आपण ह्या 9 न भागूया. काय आलं या बाजूला? m आलं. या बाजूला काय आलं? 45 भागिले 9, 45 अपॉन 9. 45 भागिले 9 आलं. 9 न भागलं, ह्या 9 ला 9 निघून गेले. इकडे आलं 45 भागिले 9. इकडे म्हणून चिन्ह करायचं आहे 3 डॉट. इथे काय आलं मग? m इज इक्वल टू काय येणार? 9 5 45. 9चा पाढा पाढ आहे 9 5 45. हा एक भाग संपला. आपण एका चलाची किंमत काढली, m ची किंमत काढली. आता आपल्याला n ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागतं? ही किंमत 1 किंवा 2 मध्ये भरावी लागते. कुठं भरताय? कुठेही भरा, तुमचं चुकत नाही. तुमचं उत्तर नेमकं तेच येत असते बघा. कुठेही किंमत भरा, उत्तर चुकत नाही. कुठं बघूया आपण? 2 मध्ये भरूया. साधे वाक्य लिहा. m बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. m बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. त्याला इकडे काय लिहिला? काल झाले, परवा झाले, सांगा बरं. सेमीवाले बोला, इकडे काय निघालेला? पुटिंग m is equal to 5 in equation 2. झाले, काल झाले, परवा झाले, ठरवा झाले. पुटिंग m is equal to 5 in equation 2. ही समीकरण 2 मध्ये बघूया. आता समीकरण 2 लिहून घेऊया. लिहा m minus 6n is equal to m minus 6n is equal to -7. हे तुम्ही ठरवायचंय कुठं भरायची ते. 1 मध्ये भरली सा तरी चालतंय, तुमचं उत्तर चुकत नाही, 100% बरोबर येतं. 2 मध्ये भरली सा तरी चालतंय, तुमचं उत्तर चुकत नाही, बरोबरच येते. कुठेही भरा, काय प्रॉब्लेम नाही. हा, आता m च्या ऐवजी 5 लिहायचं, इकडे धरून चिन्ह करायचं. therefore 5 minus 6n is equal to -7. m च्या ऐवजी 5 लिहायचं. m च्या ऐवजी 5. आता हे बघा, एका चलातील समीकरण तयार झालं. दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एका चलातील समीकरण. इथे मग जातं मग एका चलातील समीकरण. या बाजूला वजा चिन्ह असेल तर दोन्ही चिन्ह बदला, प्लस करून घ्या. इथे मुळात इथे पण आहे बघा वजा चिन्ह, आपल्याला हे बदलावं लागेल परत. आता बघा, या 5 चिन्ह अधिक आहे, प्लस आहे, त्याचं पक्षातरी काय होणार? मायनस. इथे काय चिन्ह आहे? प्लस आहे, अधिक आहे. अधिकचं पक्षातर काय होणार? वजा. आपण काय म्हणणार? आपण सदोबा 5 वजा करू, समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 5 वजा करू. इंग्लिश मध्ये काय लिहिणार? सबट्रॅक्टिंग 5 ऑन बोथ साइड्स. subtracting 5 on both sides. Therefore, minus 6n is equal to -7 minus 5. इधर प्लस 5 है, इधर -5. -6n equal to -7 and here +5 चे -5. Therefore, -6n is equal to, आता तुम्ही कशी बेरीज करणार इथं बघा बरं. -7 -5 काय येणार? चुकलं की चुकलं, इथं माफी नाही आपल्याला. बोला, हे बेरीज काय येणार? वजाबार. बरोबर, वजाबार. -12 बरोबर आहे. वजा 12 चिन्ह चुकलं की चुकलं. इथं आपण तसंच केलंय बघा. -7 -38 -45 दोघांना चिन्ह वजा आहे. अशा वेळेला ह्या दोघांची बेरीज करायची, त्याला वजा चिन्ह द्यायचं. इथं पण तेच कंडिशन आहे. -7 -5 दोघांना चिन्ह वजा आहे. अशा वेळेला दोघांची बेरीज करायची. 7 आणि 5 12 आले, चिन्ह दोघांना वजा द्यायचं. दोन्हीकडचे वजा वजा केली. Therefore 6n is equal to 12. 6n equal to 12.
This is the equation in one variable. 6 into n. Therefore, transfer of 6 becomes a division. तर 6 गुणिले n आहे. 6 गुणिले n. तर यांचं पक्षांतर काय होणार? भागिले. आपण काय म्हणणार? समीकरणाच्या दोन्ही बाजूस 6 ने भागून. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 6 ने भागू. आपण 6 ने भागूया. 6 ने भागलं काय आलं? या बाजूला n आहे. या बाजूला काय आलं? 12 12 upon 6. Therefore n is equal to 6 to the 12. 6 दुने 12. उदाहरण 3 मार्कांचं आहे. आता राहिलंय काय आपलं? उत्तर लिहायचं राहिलेलं आहे. आन्सर लिहायचं राहिलेलं आहे. आन्सर उत्तर. उत्तर आन्सर कसं लिहायचं आहे? इन राऊंड ब्रॅकेट दोन कंसात. पहिलं अक्षर आहे m, दुसरं अक्षर आहे n. mn is equal to mn बरोबर. अगेन राऊंड ब्रॅकेट. व्हॅल्यू ऑफ n is 5. व्हॅल्यू ऑफ n is 2. काय म्हणायचं पुढं? ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. is the solution of given equations. is the solution. is the solution of given equations. Solution of given equations. मराठीत काय लिहायचं? ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. काय पाहिजे? गिवन इक्वेशन्स दिलेल्या समीकरणांची इक्वेशन्स. काय सांगते? कुठलं आहे? कुठं मी कोण दिली? अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्या उदाहरणात सगळ्या स्टेप्स प्रयोगलेल्या आहेत. काय शंका आहेत का बघा. काय शंका असतील तर बघा. हा तर आपलं हे उदाहरण किती क्रमांक झालं? 4 नंबर झालं. मला तुझी ओळख सांग. आता जॉईन झालेलं चौले नाव आलं होतं स्क्रीनवर. तुझी ओळख सांग. काय काल नव्हता जॉईन बहुतेक? हा तर आपलं उदाहरण क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. काय शंकाच्या ह्यामध्ये सर्वात पहिले का? हो. बरं. क्वेश्चन नंबर 2, 4. आताच आपलं काय झालं? क्वेश्चन नंबर 2, 3 दुसऱ्यातला तिसराकडे संपला. आता आपण चौथाकडे सुरू केलेला आहे. उदाहरण चौथं लिहिलेलं बरोबर खात्री करा. किती आला आपला? 5वा आकडा. चौथा संपला, आपला 5वा आकडा आला. बरोबर. 5x + 2y = -3. x + 5y = 4. या पण आपण काय घेतलेलं आहे? फक्त लिहिताना चेक करणे लिहिलेलं बरोबर आहे का. आपलं लिहिलेलं बरोबर आहे का चेक करा. कारण पेपरला एक जरी चिन्ह चुकलं किंवा एखादा जरी संख्या चुकली, काय चुकलं, सगळे मार्क गेले. सुरुवात चुकली, सगळे मार्कच गेले आपले. त्यामुळे लिहिताना फक्त डबल चेक करा आपण लिहिलेलं बरोबर आहे तर आहे. आता नंबरिंग कधी करायचं? बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह, संख्येखाली संख्या, वाय खाली वाय, एक्स खाली एक्स. असा नंबर द्यायचे 1 आणि 2. नंबरिंग केल्यानंतर काय करायचं? पुढील स्टेप. तर सहगुणक हा बोला. अरे हात वर दिसतोय कोणाचा? चौगले तुमचा हात वर दिसतोय, बोला. बोला, वेळ घालवू नका. म्हणजे काय शंका आहे? काय बोलायचं आहे का? उत्तराचं काय पूर्ण सांगायचं आहे? चौगले तुमचं नाव माहित नाही मला. इथं प्रकाश चौगले आलेल्या स्क्रीनवर. म्हणजे ओळख सांगा. म्हणजे नाव तसं आपल्याला घेता येईल कारण हे कदाचित वडिलांचं नाव असू शकते. हा बर. अस्मिता चौगुले. अस्मिता चौगले आंतरिका. हा आरळा. गाव आरळा. हा बरोबर. हो. ठीक आहे ठीक आहे. बर. हा आता बघा या ठिकाणी कोएफिशियंट 5, कोएफिशियंट 1, कोएफिशियंट 2, कोएफिशियंट 5. हियर कोएफिशियंट 5, हियर कोएफिशियंट 1. या ठिकाणचा सहगुणक 5 आहे, या ठिकाणचा 1 आहे. तुम्हाला याला 5 ने गुणलं की सहगुणक समान झाले बघा. If we multiply equation 2 by 5, then coefficients of x become equal. तुम्ही याला जर 5 ने गुणलं तर 5x 5x.
सहगुणक समान झाले. आता आपण तेच करूया. कारण y जर समान करायचे म्हटलं y, तुम्हाला काय करावं लागेल? y समान करण्यासाठी तुम्हाला समीकरण 1 ला 5 ने गुणावं लागेल आणि इथे काय करावं लागेल तुम्हाला? समीकरण 2 ला 2 ने गुणावं लागेल. याला 5 ने गुणल्यावर 10 झालं, याला 2 ने गुणल्यावर 10 झालं. तुमची एक पायरी वाढते. पायरी कशाला बनवत बसायचंय? काही गरज नाही. याला 5 ने गुणा, तुमचे सहगुणक समान होत आहे. लक्षात. तो पण मार्ग चुकीचा नाही, मार्ग बरोबर आहे. तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, मार्ग जात नाही. तर आपण काय करूया? समीकरण 2 ला 5 ने गुणूया. खाली लिहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/5. समीकरण 2 ला 5 ने गुणू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/5. समीकरण 2 ला किती गुणायचं आहे? 5 ने गुणायचं आहे. 5 ने गुणू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/5. समीकरण 2 ला 5 ने गुणू. मला ह्याला 5 ने गुणायचं आहे. 5 गुणिले x म्हणजे 5x अधिक 5 5 25, 5 5 25 इक्वल टू 5 4 20. 500 किती आलं? या ठिकाणी 20 आलं. याला नंबर द्यायचा आहे 3. याला आपण 5 ने गुणलं. 5 गुणिले x म्हणजे 5x, 5 गुणिले 5 म्हणजे 25 आणि 5 20. याला आपण 3 नंबर दिला. आता 2 आणि 3 पैकी 3 वापरायचं, तिसरं वापरायचं, दुसरं वापरायचं नाही. उदाहरण सोडवताना पुढे आपल्याला समीकरण 2 च्या ऐवजी 3 वापरावयाचं आहे. त्यामुळे 2 थांबवायचं तात्पुरतं. आता आपण 3 बघायचं. या ठिकाणी 5x आहे, 5x आहे, 5x 5x. कोएफिशिएंट्स आर इक्वल. नाउ चेक साइन्स. साइन इज पॉझिटिव्ह, साइन इज पॉझिटिव्ह. हे प्लस आहे, प्लस आहे. धनचिन्ह आहे, दोघांना चिन्ह समान आहेत. काय करतो आपण? समान चिन्ह असेल तर वजाबाकी, चिन्ह समान असेल तर वजाबाकी. अगदी तुमच्या डोक्यात फिटनेस करून ठेवायचंय. 2 समीकरणामधल्या सहगुणकांची चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची आहे, चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करावायची. इफ साइन्स आर सेम then we have subtraction of two equations. If signs are different then there is a addition. आता यातून हे वजा करायचं. तर काय म्हणूया आपण? समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. खाली लिहा, समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. इंग्रजीमध्ये काय वाक्य लिहिशील आहे? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. दोन्ही पण घ्यायचे. 5x प्लस 2y, 5x अधिक 2y, 5x प्लस 2y इक्वल टू -3. 5x plus 25y is equal to 20. आपण करतोय वजाबाकी मायनस. आता मला मगाशी तर झालंय असं, या प्लस मायनस होणार, या प्लस मायनस, या प्लस मायनस. आपण हे रेट घेतली. वजा करताना पुढली चिन्ह बदलले आहे. मायनस, then change the sign of 5, plus becomes minus, प्लस becomes minus, प्लस becomes minus. वजा करताना पुढल्या पण चिन्ह बदलली. आता जुनी चिन्ह विसरवायची, नवीन चिन्ह विचारात घ्यायची. 5 minus 5 means 0. 0. Then 2 minus 25. This 2 is plus, 25 is minus. 2 वजा 25. 2 आहे प्लस, अधिक आहे, 25 आहेत वजा. म्हणजे काय करायचं मग? सांगा बघूया किती येणार? किती आलं? -23. बरोबर, -23. इथे चुकवायचं नाही. वजा 23 -23y इज इक्वल टू, इकडे किती येणार? 26.
-23 येणाऱ्या ठिकाणी दोन नियम वेगवेगळे आहेत. प्लस मायनस, मायनस मायनस, प्लस मायनस, देन टेक डिफरन्स. अधिक वजा असेल तर फरक काढायचा आणि फरकाला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. Take difference and write the sign of larger number. Larger number is 25. Its sign is minus. Therefore, here is minus. -3, -20. If signs are same, then take addition and write the same sign. वजा वजा चिन्ह समान आहे अशा वेळेला ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला समान चिन्ह द्यायचं. समान चिन्ह म्हणजे वजा. आता हे 0 काढून टाका. Therefore, म्हणून चिन्ह करायचं आहे -23y is equal to -23 वजा 23y बरोबर वजा 23. बरोबर. दोन्हीकडचे वजा चिन्ह घालवा. Therefore 23y is equal to 23. या वजा चिन्ह हे वजा चिन्ह गेलं कॅन्सल झालं. राहिलं काय 23y बरोबर 23. आता हे काय झालं एका चलातील समीकरण इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मग इथं गुणिले इकडे होणार भागिले 23 सदोबा 23 ने भागू डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 23. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 23 ने भागू डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 23. दोन्ही बाजूला 23 न भागायचं. यापासून 23 गेले दॅट इज y इज इक्वल टू पुढच्या बाजूला काय आलं 23 भागिले 23 म्हणजेच y काय आलेलं आहे y इज इक्वल टू 1. 23 एके 23 कडे म्हणून चिन्ह करायचं आहे. y बरोबर 1. y इज इक्वल टू 1. y बरोबर तुम्हाला तो उत्तर आलेला आहे 1. आता ही किंमत आपण कुठं भरूया 1 मध्ये किंवा 2 मध्ये. मला 2 सोपं वाटतंय तुम्हाला 1 सोपं वाटलं 1 मध्ये भरा मी 2 मध्ये भरणार आहे. मला कुठं सोपं वाटलं तिथं भरायचं आहे. खाली लिहा y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. पुटिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 सॉरी इन इक्वेशन 2. putting y equal to 1 in equation 2 y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. पुढे सोडवा y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. समीकरण 2 मध्ये भरू. Putting y equal to 1 in equation 2. आता दुसरं समीकरण लिहून घ्यायचं काय आहे x plus 5y x अधिक 5y बरोबर 4 4 आहे. x plus 5y is equal to 4 x अधिक 5y बरोबर 4. y च्या ऐवजी 1 लिहायचं आहे x plus 5 into 1 5 गुणिले 1 बरोबर 4. 5y y च्या ऐवजी आपण 1 लिहिले तर 5 आणि y मध्ये गुणाकार आहे. तुम्ही पूर्वीपासून शिकत आला अगदी 5वी पासून तुम्हाला आहे संख्या आणि अक्षर यामध्ये गुणाकार लिहित नसतात. त्याच्याऐवजी काहीच लिहायचं नाही. संख्या असेल तर गुणाकार लिहावा लागतो. 5 गुणिले y तर गुणाकार चिन्ह लिहिलेलं नाही. मग इथं y च्या ऐवजी 1 लिहिले तर गुणाकार चिन्ह लिहावं लागणार आहे. 5 into 1 असं नाही चुकलं मग 51 झालं बघा. आपण जर गुणिले लिहिलं तर काय झालं 51 झालं. चुकीचं आहे ते. 5 into y 5 into 1 therefore x plus 5 is equal to 4 x अधिक 5 बरोबर 4. दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे एका चलातील समीकरण आहे. इथं 5 प्लस आहे काय करायचं वजा करायचं. खाली लिहा समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 5 वजा करू. सबट्रॅक्टिंग 5 ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूतून 5 वजा करू. सबट्रॅक्टिंग 5 ऑन बोथ साइड्स. Therefore
x is equal to 4 minus 5 4 वजा 5 हे प्लस 5 चे मायनस 5 झाले. therefore x is equal to 4 वजा 5 केलं काय आलं -1 मोठ्या संख्येत चिन्ह. म्हणून मगाशी सांगितले मी जेव्हा प्लस मायनस असेल तेव्हा फरक काढायचा, फरकाला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, प्लस मायनस डिफरंट साइन्स. therefore take subtraction 5 minus 4 is equal to 1 and write sign of the larger number is 5, its sign is minus, therefore -1. answer in a round bracket गोल कंसामध्ये x, y is equal to value of x is -1, value of y is 1 is the solution of given equations. Solution of given equations. कारण काय लिहायचं ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. पूर्ण वाक्य उत्तर लिहायचं आहे xy बरोबर -1 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. दिलेल्या समीकरणांची उकल आहे. दिलेल्या असं पूर्ण वाक्यात द्यायचं आहे समीकरणांची उकल आहे. या पद्धतीने आपला हा क्वेश्चन नंबर 25 तिसऱ्यांदा 5वा गट संपलेला आहे. आता उत्तर बरोबर आहे का बघा बरं. उत्तर बरोबर आहे का बघा. सर बरोबर आहे. हा सर बरोबर आहे. हा ठीक आहे. आता मला लक्षात आलंय की आपण कसे उदाहरण सोडवलेले. पहिल्यांदा काय करायचं आहे बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह, कॉन्स्टंट खाली कॉन्स्टंट, y खाली y, x खाली x म्हणून नंबरिंग केलं. पुन्हा आपण सहगुणक बघितले. सहगुणक समान असतील तर प्रश्नच मिटला, नसतील तर समान करायचं. ते आपण मार्ग बघितले कसं समान करायचं. या ठिकाणी x समान कसं करायचं, याला 5 गुणिले x समान होते. y समान करण्यासाठी याला 5 न गुणावं लागेल, याला 5 न ह्याला 2 न गुणावं लागेल. सहगुणक समान झाले की चिन्ह बघायचे. चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची, चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करायची. तर खाली सगळं लिहायचं आहे तुम्ही. तुमचं काय माध्यम असेल मराठी सेमी लिहा. इथं वजाबाकी करताना चिन्ह बदला, विसरू नका. नंतर आपल्याला हे स्टेप्स तुमच्या आल्या काय करावं लागतं आपण केलं. एक तुम्हाला उत्तर आलं हे कुठं भरायचं आहे, जिथं तुम्हाला सगळी प्लस चिन्ह दिसतात त्या ठिकाणी भरा, चुकत नाही. किंवा ज्या ठिकाणी आकडे कमी आहेत त्या ठिकाणी भरा, चुकत नाही. कुठेही भरलं तरी चुकत नाही. फक्त मला मी आपलं शॉर्टकट सांगितलं, कुठेही भरा काही चुकत नाही. त्या स्टेप तुमच्या आल्या, तुम्हाला उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. खाली अशा पद्धतीने लिहायचं आहे. तुमचा या ठिकाणी अर्धा सुद्धा मार्क तपासणाऱ्याला कमी करता येत नाही. हे कमी करू शकत ना, तुम्हाला 3 पैकी 3 मार्क या ठिकाणी येणार आहे. असा क्वेश्चन नंबर 25 आपला संपलेला आहे. आता कोणी लेफ्ट होऊ नका. उद्या 6, 7, 8 उद्याचा अर्थ उद्या सुट्टी आहे, रविवार उद्या, सोमवार आपल्याला घ्यावं लागेल. लेफ्ट कोणी करू नका. बघा आता आपली ही जी लेक्चर्स आहेत ते आपले लेक्चर्स युट्यूबला येत असतात आणि जे युट्यूबचे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्याने हे लेक्चर्स बघतायत असं एक दिसतंय आपल्याला. बघतायत, बघत असतील किंवा बघतील वगैरे. तर सगळेच्या सगळे उदाहरणं आपल्याला युट्यूबला येणार नाहीत, लक्षात घ्या. ज्यांना वाटते की आपल्याला अशा प्रकारे शिकावं, या पद्धतीचं ज्ञान आपल्याला घ्यावं, त्यांनी आमचा हा ऑनलाईन तास आहे, ऑफलाईन तास आहे. ज्यांना इथं येणं शक्य आहे क्लासमध्ये त्यांनी जरूर या ठिकाणी या. ज्यांना इथं येणं शक्य नाही, तुमचं गाव लांब आहे, येण्याची सोय नाही, तर त्यांनी आता इथे नंबरवरती लिहिलेलं आहे 8605 3605 55 या नंबरवरती संपर्क करा आणि ऑनलाईन तास जॉईन करा. आत्ताच आपली क्लास सुरू झालेली आहे. आज तारीख आहे 20 एप्रिल 2024. पूर्ण वर्ष आपल्याला काम करायचं. या पद्धतीने सगळं कामकाज आपलं चालतं पूर्ण वर्ष. फेब्रुवारी एंड पर्यंत क्लासेस असतात. तोपर्यंत आपला सगळा सिलेबस अगदी व्यवस्थित गडबड न करता प्रत्येक उदाहरण आपण घेत असतो. या ठिकाणी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये जी जी उदाहरणं दिलेत ही सगळी उदाहरणं फळ्यावरती या प्रकारे होत असतात. मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम
दोन्ही माध्यमामध्ये या प्रकारे आपण सगळं घेत असतोय. सगळीच्या सगळी उदाहरण. आता मग तुम्ही बघितलं क्वेश्चन नंबर 2 दुसऱ्या प्रश्नामध्ये 1 2 3 4 5 आपण संपवलेले आहेत. उद्याच्या तासाला म्हणजे सोमवार तासाला आपल्याला 6 7 8 किंवा 6 7 1 2 होतील किंवा 3 होतील, जे काय होईल ते आपण काय ड्रॉप करणार नाही. यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2 असेल, प्रॅक्टिस सेट नंबर 3 असेल. आता पुढच्या अभ्यास तुम्हाला आलेख वय लागणार आहे बघा. तर तुम्ही आलेख वय घ्यायचे आहे. मी काय माझं काम थांबवणार नाही. आपल्या पुस्तकामध्ये 6 उदाहरणं आलेख काढा आहेत, तर तुमच्याकडे किमान 6 आलेख कागद असावेत किंवा आलेख वय असावे. मी काय माझं काम थांबवणार नाही. एकतर तुमचं पुढील किंवा तुमचं होईल. मी माझं काम फळ्यावर आहे. तुम्हाला एका आलेख काढून दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये आलेख काढायचा आहे. त्यासाठी आलेख वही पाहिजेच पुढच्या लेक्चरला, किंवा तुमच्याकडे एक 6 तर आलेख कागद असावे. हा झाला 1.2. त्याचप्रमाणे 1.3 1.4 बघा तुमचे संग्रह पुढे पाहून उघडा. 1.4 झाला, पुन्हा 1.5 आणि प्रॉब्लेम सेट नंबर 1 त्यामध्ये किती उदाहरणं आहेत तर पान नंबर बघा की पान नंबर 27 वरती संग्रह सुरू झाला आहे. भरपूर उदाहरणं आहेत. 28 पान बघा तुमच्या पुस्तकात कितीतरी उदाहरणं आहेत. 29 पान नंबर बघा. हे प्रकरण संपलंय आपल्याला 15 एप्रिल येईल. 15 आता तुला हा महिना एप्रिल आहे. 15 एप्रिल ते 15 मे 1 महिना लागतोय प्रकरणाला या, कारण आपल्याला इन डिटेल घेत असतोय आपण हे. हा बोला श्रुती बोला. रविवारी तास काय काय नाही रविवार तास घेऊन कसं चाललं आपलं. अजून आपले विद्यार्थी काही नवीन जॉईन व्हायचे आहेत त्यांचं पुरणार आहे ना. त्यामुळे सध्या तरी काही रविवारी घेणार नाही आपण. ज्यावेळेला आपल्याला वाटेल की पोर्शन मागे राहतोय त्यावेळेला आपण रविवारी सुद्धा घेऊ, पण उद्याच्या रविवारी काहीही नाही, कारण आताच आपले स्टुडंट अजून काही नवीन जॉईन होतील. आपल्याला तुमचे कोण मित्रमंडळी असतील त्यांना बोला. मी पण आता आपले युट्यूबला जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आता त्यांच्याशी आता बोलतोयच मी की बाबा असं असं आहे. सगळेच्या सगळे उदाहरणं युट्यूबला येणार नाहीत. काय आता आपण तुम्हाला युट्यूबला दिलेलं आहे, कसं काम करतो हे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. असं काम आम्ही वर्षभर करणार आहे, पण सगळी उदाहरणं आम्ही युट्यूबला टाकणार नाही. तर तुम्हाला योग्य वाटत असेल बाबा आपलं काम चाललेलं आहे ते योग्य दिशेने चाललेलं आहे, तुम्हाला क्लिअर ऐकू येते, तुम्हाला क्लिअर समजते, तर तुम्ही मला या नंबरवरती फोन करा, जॉईन करा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन दिसतंय का बघा, तुम्हाला ऑनलाईन ऐकू येतंय का बघा. त्यावेळेला मग तुम्ही ठरवा बाबा आपल्याला वर्षभर जॉईन करायचं आहे किंवा नाही. या पद्धतीने आपल्याला वर्षभर काम करायचं आहे. त्यामुळं तात्काळ निर्णय घ्यावा आपल्याला जॉईन करायचं आहे नाही. उद्या रविवार आहे. सोमवारी आपल्याला टायमिंग दुपारी 12:30 ते 1:15 आणि 1:15 ते 2. जर अडचण असेल तर आपण पुन्हा मंगळवारी बघतो आपण. ठीक आहे, थांबूया आपण.